चला पटापट सामन्याला सुरुवात करायची आहे. दोन प्रतिनिधित्व करणारे खेळाडू मैदानात पाठवायचे आहेत. हॅलो. तसेच आमचं मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. समाजसेवा आगरी समाजाचे कार्यकर्ते विजयजी भोईर आणि दयानंद भोईर यांचं आगमन झालेलं आहे. खूप खूप स्वागत आहे तुमचं. मान्यवरांना विनंती आहे का तुमच्यासाठी स्टेज आहे, स्टेजवर बसून बघायचं आहे मॅच. चला सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे आणि गोलंदाजीसाठी मंजुळाताई आलेले आहेत आणि त्यांचं वय वर्ष बघितलं तर 55 वर्ष आहे आणि सुंदर असा फटका बघूया. पहिलाच चेंडू आणि पहिलीच धावसंख्येत 1 ने भर. ज्योत्स्ना यांचं वैयक्तिक खातं खोलत आहेत आणि संघाचंही खातं. धावसंख्येत 1 ने भर धावसंख्या झालेली आहे. एक पहिल्या षटकातील दुसरा चेंडू मार्गस्थ. दुसरा चेंडू बघूया उंच असा पटकावलेला आहे. झेल होतोय की नाही आणि झेल आणि नो चेंडू असल्यामुळे विकेट काय घेता येणार नाहीये. धावसंख्येत अवांतर 1 भर झालेली आहे. धावसंख्या 2 झालेली आहे आणि पुढील चेंडू फ्री हिट असणार आहे. त्यामध्ये जर आपण मारला तर आउट नसणार आहे, फक्त रनआउटची विकेट असणार आहे. बघूया पुन्हा एकदा सुंदर असा फटका. बघूया चौकार. पंचांचा निर्णय. 4 धावा. धावसंख्येत 4 ने भर धावसंख्या झाली आहे 6. 2 चेंडू 6 धावा. बघूया पुढील चेंडू घेऊन मंजुळा. सुंदर असा मारलेला फटका. पुन्हा एकदा नोचा इशारा. पंच. 1+1 अशा 2 धावा. धावसंख्येत 2 ने भर होत आहे. धावसंख्या झालेली आहे 8. 2 चेंडू समाप्ती. पहिल्या षटकातील 2 चेंडूच्या समाप्तीनंतर अजूनही फ्री हिट अजूनही फ्री हिट आहे. बघूया पुढील चेंडू घेऊन मंजुळाताई. पुन्हा एकदा चांगला मारलेला फटका. बघूया. खराब क्षेत्ररक्षण. जर धावसंख्येचा डोंगर जर थांबवायचा असेल तर नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. नाही खरोखरच चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा बघूया झेल होतोय का. पुन्हा एकदा रनआउटचा चान्स होता. हो. आपण मंजू यांच्या वयाचं जर बघितलं त्यांचं वय 55 आहे. त्यांच्या वयाची आणि त्यांच्या जिद्दीची दाद द्यावी लागेल आपल्याला. नाही खरोखरच आणि आगरी युवा प्रतिष्ठानची पण दाद द्यायला लागेल, कारण असे जे महिलांचे सामने आहेत हे आपण प्रथमच बघतो इथे. चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. स्ट्राईक चेंज करायची आहे. पहिल्या षटकातील 5 चेंडूच्या समाप्ती नंतर धावसंख्या झालेली आहे ती 11. एक सुंदर षटकही म्हणता येईल, कारण का ओहो चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. स्ट्राईक चेंज करायची आहे पुन्हा एकदा. धावसंख्या झालेली आहे 13. अजूनही 1 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. शेवटचा चेंडू मंजू यांचा. ओ उंचावर मारलाय. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. सुंदर असा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय ज्योत्स्नाच्या बॅट मधून. धावसंख्या होते 6 ने भर. कम ऑन डीजे. कम ऑन डीजे. पुढील गोलंदाज भूमिका. ओहो चेंडू दिसला नाहीये. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. स्ट्राईक चेंज करायची आहे. खेळाडूंना विनंती आहे की जर ते चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेला तर स्ट्राईक चेंज करायची ऑटोमॅटिकली. ओहो
बॅकअप होता तिकडे, बॅकअप होता जिगिशाचा, बॅकअप महत्वाचा आहे. एक धावेवर रोखलाय कोल्हापूर या संघाला, एक धावेमध्ये समाधान. धाव संकेत होते 1 ने भर. पुढचा चेंडू भूमिका यांचा, चेंडू गेला उंच 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 सीमारेषा पार, षटकार. धाव संख्या झालेले 27. स्वाती यांच्या बॅट मधून खणखणी षटकार आणि स्वाती गडी बाद. सर्व धन्यवाद डीजे. सर्व आपले मान्यवर जे आहेत रंगमंचावर त्यांचे सर्वांचे खूप खूप स्वागत. खूप तुमचे स्वागत आहे मान्यवरांचे रंगमंचावर. तुम्ही या सामन्याला आलात, तुमची शोभा वाढवली सामन्याची. चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. धाव संकेत होते 1 ने भर. आपण पाहतोय मैदानामध्ये मुली आणि आई आणि मुलगी हे सुद्धा आमच्या गावातलेच आहेत. जे आईचं माहेर हे आमच्या गावातलंच आहे, त्याच्यामुळे आम्ही नक्कीच ओळखतो. हा, हे फक्त आपण आगरी युवा प्रतिष्ठान मध्येच पाहू शकतो. मुलगा आई, भाऊ बहीण, भाऊ. षटक संपलेला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 29. हे आगरी युवा प्रतिष्ठान मध्ये आपण पाहतो की भाऊ खेळतो, वडील भाऊ खेळतात, काका भाऊ खेळतो, वडील मुलगा खेळतो. चला पुढचं चेंडू, पुढचं षटक घेऊन येत आहेत अस्मिता. ओ सुंदर 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 क्षेत्ररक्षण डिफेन्स, पण त्यांना बॅकअप सुद्धा आहे आर्याचा. सुंदर. 1 धावेमध्ये समाधान. धाव संकेत होते 1 ने भर. ओ खराब. नो चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण ज्योती यांचं. 1 ने भर होते. नो चेंडू आहे. ओ फ्री हिट. पुन्हा नो आहे. ओ नो चेंडू आणि 6 धावा. कमॉन डीजे. कवर चाललास ये मावरा घे ये ताजा बचपनचा नाही. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा फ्री हिट आपल्या कॉमन आणि पुन्हा एकदा षटकारांची आतिषबाजी करताना जोशना दिसत आहेत खरोखर. कवर चाललास ये मावरा घे ये ताजा. धाव संख्या झालेले 46. पुढचा चेंडू अस्मिता यांचा. ओहो सुंदर आणि खणखणीत असा षटकार आणि चेंडू जातो सीमारेषा पार, षटकार. धन्यवाद डीजे. आणि या नियमाप्रमाणे जोशना रिटायर्ड व्हायला लागतंय, कारण 30 धावा पूर्ण केल्यानंतर आपल्याला मैदान सोडावं लागणार आहे. पुन्हा एकदा पुढील फलंदाज मैदानात आलेले धनश्री. आणि आगाशीसाठी हा सामना मला तरी वाटतं महत्वाचा आहे, कारण त्यांनी पहिला सामना गमावला आहे, त्यामुळे हा सामना त्यांना जिंकणं गरजेचं आहे. काय वाटतं तुम्हाला? सुंदर षटकार. सामना सावकाश घ्यायचा, घाई होते. पुन्हा चौकार. किती बोल. अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे. तिसरं षटक चालू आहे. धाव संख्या झालेले 66. झेल सुटलाय 3 षटकाच्या समाप्तीनंतर. धाव संख्या झालेली 66. स्ट्राइक चेंज करायची आहे. षटक संपलेलं आहे, स्ट्राइक चेंज करायची आहे. पुढचं षटक घेऊन येतात आर्या.
सामना करतील कमल. कमल आत्तू आमची. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. शेवटचं चेंडू शेवटचं षटक. 6 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. धावसंख्या झालेले 66. निर्धाव चेंडू. उत्कृष्ट 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 क्षेत्ररक्षण आणि गोल. ओहो षटकार. खणखणी षटकार. आपण वयाची दाद दिली पाहिजे यांचं वय सुद्धा 55च्या वरती आहे. नक्कीच लहान मुलींना लाजवेल असं वय आहे त्यांचं. लहान मुलींना लाजवतील असं खेळतायत त्या मैदानामध्ये. बघा लहान मुलींनो प्रोत्साहन घ्या. ह्या ताईकडून प्रोत्साहन घ्यायचंय तुम्हाला. हे बघा पुन्हा पुन्हा मैदानाचे चेंडू बाहेर पाठवलाय. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. स्ट्राईक चेंज करायची आहे. ओ निर्धाव असं चेंडू. धावसंख्या झालेले 73. शेवटचा चेंडू. शेवटचं षटक. शेवटचा चेंडू. ओहो चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. 1 धावेत समाधान. धावसंख्या झालेले 74. 75 धावांचं आव्हान. 24 चेंडू आणि 75 धावा. पुढचा सामना आहे हा. पुढचा सामना महिला प्रीमियर लीग मधला हा सर्वात हायेस्ट स्कोर. आतापर्यंतचा सर्वात हायेस्ट स्कोर कोल्हापूर या संघाने उभारलेला आहे. खूप खूप शुभेच्छा त्यांना. कृपया कोणी मान्यवर जर राहिले असतील त्यांनी रंगमंचावर जायचं आहे. त्यांनी इथे आल्याबद्दल या कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. या पुढील सामना श्री गणेश पुरापाडा वर्सेस कांगारू मुक्कामपाडा. श्री गणेश पुरापाडा वर्सेस कांगारू 11 मुक्कामपाडा. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की नाणेफेकीसाठी यायचं आहे. कांगारू 11 मुक्कामपाडा वर्सेस श्री गणेश पुरापाडा. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती की तुम्ही रंगमंचावर जायचं नाणेफेकीसाठी. परेश भोईर तुमची नाणेफेक घेतली तिथे. हॅलो यासाठी स्टेजवर यायचं आहे. दोन्ही संघाचा कॅप्टन स्टेजवर यायचा आहे नाणेफेकीसाठी. चला लवकर यायचं आहे. टॉस साठी मी आमंत्रित करतो विजय भोईर यांना. आगरी समाजाचे कार्यकर्ते यांच्या हस्ते टॉस उडवण्यात येईल. विजय भोईर आणि तसं आमचे नितीन वजे यांचं आगमन झालेलं आहे. हॅलो 2 मिनिटं थांबायचं आहे. हॅलो टॉस साठी आमंत्रित करतो विजय भोईर यांच्या हस्ते टॉस उडवण्यात येणार आहे. 2 मिनिटं थांबायचं आहे. 24 चेंडू आणि 75 धावांचं आव्हान. हॅलो मुक्कामपाडा जिंकलेला आहेत. तुम्ही बॉलिंग क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. तुमचं कितीपर्यंत पुरापाडा संघाला स्कोर थांबवण्याचा प्रयत्न करणार? आम्ही त्यांना 30 पर्यंत तरी थांबवायचा प्रयत्न करू आणि आमची 100% देऊन टाकू. पुरापाडा हा असा संघ आहे जी नॉन स्टॉप डे नाईट प्रॅक्टिस करतायत. तर तुम्हाला काय वाटते त्यांच्याबद्दल? काय मग आम्ही पण करतोय प्रॅक्टिस. आम्ही पण आमच्या 100% देणार. आम्ही पण कष्ट केल्यात. ओके बेस्ट ऑफ लक मुक्कामपाडा चला. संघांना. पुरापाडा संघ तुम्ही प्रतिनिधित्व विजेता करणारे संघ दोन खेळाडू तुम्ही उतरवायच्या कितीपर्यंत मैदानामध्ये. धावा करण्याचा प्रयत्न करणार? आम्ही टार्गेट 60 चला प्रथम सामन्याला सुरुवात करायची आहे. पण तुमच्या समोर आहे मुक्कामपाडा. अर्नाल उत्तर डे नाईट प्रॅक्टिस चालू होती. तुम्हाला काय वाटते त्या संघाबद्दल? काहीच नाही, जे येईल ते आता आम्ही बघू. फलंदाजी मार्कवर दीपा आणि आर्या ओके धन्यवाद. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना. आणि बेस्ट ऑफ लक. गोलंदाजी मार्कवर ज्योत्स्ना सामना करतील. बघूया
75 धावांचं आव्हान आहे. 24 चेंडू आणि 75 धावा. दिवा यांची उत्कृष्ट कामगिरी. आहो षटकार, चेंडू जातो सीमारेषा पार. दीपा यांच्या बॅट मधून सुंदर असा षटकार. ओ सुंदर यष्टीरक्षण कमलातूचं आपण पाहतोय. 2 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या झालेली आहे 6. ओ चेंडू जातोय डिक्लर झोन मध्ये. धावसंख्येत होते 1 ने भर. 3 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या झालेले आहे 7. पुढचा चेंडू ज्योत्स्ना यांचा सामना करतील आर्या. आर्याने मारला उंचावरून. बघूया झेल होतोय का. झेल सुटलाय. एका धावेमध्ये बघूया. ओ 2 धावेमध्ये समाधान. धावसंख्येत होते 2 ने भर. धावसंख्या झालेले 9. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. पहिलं षटक मार्गस्थ आहे. ओ उंचावर मारला. उंच उंच उंच. आर्याच्या बॅट मधून सुंदर असे षटकार. धावसंख्या झाले 15. नो चेंडू. हॅलो, सोमवार गाडीची गाडी लाईट बंद चालायची करे, बंद हा. करायची आहे. ओ सुंदर असा षटकार. 6 धावा. षटक संपलेला आहे. धन्यवाद डीजे. पहिलं षटक संपलेला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेले 23. स्ट्राइक चेंज करायचे आहे. पुढचं षटक घेऊन आलाय कमला तू. बघूया आपल्या संघासाठी काय करत. ओहो उंचावरून मारलाय. गेलाय सीमारेषा पार. षटकार दीपा यांच्या बॅट मधून. ओहो सुंदर क्षेत्ररक्षण. सुंदर. 1 धावेमध्ये समाधान. धावसंख्येत होते 1 ने भर. धावसंख्या झालेले 30. दुसऱ्या षटकाचे 3 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या झालेले 30. पुन्हा एकदा उंचावर मारला. चेंडू जातो सीमारेषा पार. आर्या यांची उत्कृष्ट फलंदाजी आपण पाहतो मैदानामध्ये. अजून 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. ओ पुन्हा एकदा षटकार. षटकार षटकार षटकार. षटकारांची आतिषबाजी आर्या पाटील यांच्या बॅट मधून. (43) 42 धाव. अजून 1 चेंडू बाकी आहे. 1. धन्यवाद डीजे. 2 षटक संपलेले आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेले 43. 43. थांबा 1 मिनिट. बॉलरचं नाव स्वाती. ओके. गोलंदाज गाडीचा सिग्नल आहे बंद करा. हा ओके थँक्यू. चला पहिला चेंडू तिसऱ्या षटकाचा. ओ 1 धावेमध्ये समाधान. धावसंख्येत होते 1 ने भर. अरे 2 धावा. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांशी कोणी वाद घालू नका. 2 धावा दिलेल्या आहेत. स्ट्राइक चेंज करायचे.
पंचांचा निर्णय अंतिम राहील, कोणी वाद घालू नका. ओ लेग बाय, एक धाव. स्ट्राइक चेंज करायचे, स्ट्राइक चेंज करायचे. षटकार, सुंदर असा षटकार. तीन चेंडू आणि 52 धावा. 3 चेंडू आणि 52 धावा. ओ तीन चेंडू आणि ओ उंचावर मारलाय, चेंडू गेला सीमारेषा पार. षटकार, दीपा यांच्या बॅट मधून सुंदर असं षटकार. सव्वीस झाल्या तिच्या, 58 झालेले आहेत. ओ एक चेंडू बाकी आहे, एक चेंडू स्वाती यांचा. आणि चेंडू जातोय डिक्लेअर झोन. इथेला आर्या, तुम्हाला विनंती आहे की तुम्ही मैदानाच्या बाहेर उतरा. तुमचे 30 धावा झालेले आहेत. 30 धावा झालेल्या तिच्या. तिचं 59. सहा चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 16 धावा. पुढील फलंदाज गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. गोलंदाजाचं नाव वेदिका. गोलंदाज वेदिका. सामना करतील दीपा. नो चेंडू. ओ षटकार. दीपा तुला विनंती आहे की मैदानाच्या बाहेर जायचं आहे. दीपा तुझ्या 30 रन पूर्ण झालेले आहेत. यस टीजे. नो बॉल आहे. फ्री हिटचा इशारा आहे. अंपायरचा निर्णय अंतिम राहील. आत्ताचा बॉल टाकला तो नो बॉल आहे. दोन्ही पण नो बॉल आहे. फ्री हिटचा इशारा आहे. 6 बॉल मध्ये 7 धावांची गरज आहे. अटीतटीचा सामना. 6 चेंडू आणि 7 धावा. बघूया कोणा साइडने सामना झुकतोय तो. आर्या तुम्ही मैदानाच्या बाहेर जायचं आहे. 30 रनचा तुमच्या पूर्ण झालेल्या आहेत म्हणून तुम्ही मैदान सोडावं लागेल तुम्हाला. जिगिषा स्ट्राईक वर आहे. तुमची जागा घेण्यासाठी मंजूताई आमची मंजू आत्या आलेले आहेत. बघूया मंजू आत्या काय करतायत. 5 बॉल 6 धावांची गरज आहे. 5 चेंडू मध्ये 6 धावा कंपल्सरी करायच्या आहेत.
शॉट आणि सामना जिंकलाय पुढे पडाय संघाने. सामना जातोय पुढे पडायच्या संघामध्ये. विजय फटका संघाच्या मारलेला आहे, एक नंबर फटका. असा चेंडू गेलेला आहे की हवाई फायर, आकाश में बादल छाए हुआ फटका गेलेला आहे. तो विमानात मारलाय काय फटका. विमानातून तेज फटका गेलेला आहे आणि सामना आहे तो पुरापाडा जिंकलेला आहे. आणि स्टार खेळाडू आहे, त्याचं मी नाव घोषित करतोय. स्टार खेळाडू आहे आर्या, यांनी 30 धावा फटकावलेल्या आहेत. आर्या स्टार हॅलो देण्यासाठी मी बोलवत आहे. स्टेजवर जायचं आहे. दयानंद भोईर यांच्या हस्ते देण्यात येईल. आर्या